या सगळ्याविषयी बोलण्याकरता भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटमजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमितजी, माफ करा, तुम्हाला काही सेकंद थांबवावं लागलं मला, कारण दरेकरजी बोलत होते। काय या भेटीवर तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं की कोण कोणाला भेटतंय किंवा कोण एकत्र येत आहे हे महत्वाचं नाहीये। गेल्या 11 वर्षामध्ये या शहराचा विकास, मुंबई शहराचा कोणी केला हे महत्वाचं आहे। या शहरात मेट्रो कोणी आणली, कोस्टल रोड कोणी आणली, अटल सेतू कोणी बांधला, या शहरात सीसीटीव्ही कॅमेरास कोणी लावले, किंवा बीडीडी चाळीमध्ये वरळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 500 फुटाचं घर स्वतःच्या हक्काचं हे कोणी दिलं हे जास्त महत्वाचं आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोणी प्राप्त करून दिला हे जास्त महत्वाचं आहे। आणि त्यामुळे कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाहीये, कोण कोणाला भेटतंय, कोण कोणाला भेटत नाही हे महत्वाचं नाही। कुणी कोणाला भेटू शकतं। मध्यंतरीच्या काळामध्ये एकमेकांना का भेटत नव्हते हा प्रश्न आहे, आणि हे सुद्धा मुंबईकरांना खूप चांगलं माहिती आहे। त्यामुळे नुसत्या या बाता कोणी मारल्या आणि खऱ्या अर्थाने या मुंबई शहराचा विकास गेल्या 11 वर्षामध्ये कोणी केला हे मुंबईकरांना खूप चांगलं माहिती आहे। आणि त्यामुळे नरेंद्र मोदीजींच्या विजननुसार आणि आदरणीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याकरता मुंबई शहराचा विकास मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जसा राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून झाला तो घडवून आणण्याकरता महायुतीच्या पाठीशी मुंबईकर खंबीरपणे उभे राहतील। अगदी अगदी साटमजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। या सगळ्या मुद्द्यावर सुधीर मुनगंटीवार काय नेमकं म्हणाले आहेत ऐकूया आपण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।